वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ आयुर सखी. तर आज आपण पाहूयात डाळिंब अवलेह या कल्पाच्या घटकद्रव्यांची ट्रिक. आता ट्रिक अशी आहे, डाळिंब कड़वा विषैला पेढ़ा होता है जो शालू और जावित्री के लंगड़े पुत्र मोदी को धन और जायदाद के लिए भांग के साथ जीरा नींबू मधु और घृत मिलकर दे देते है. आता थोडीशी ट्रिक किचकट आहे, बट आपण एक एक शब्द बघूयात. आधी डाळिंबमध्ये काय तर डाळिंब येणार, का तर डाळिंब अवलेह आहे त्यामुळेच त्याच्यामध्ये काय येणार तर डाळिंब येणार. त्यानंतर कडवामध्ये येणार काय तर कटू. सपोज की कटू आहे ते, तर कटूमध्ये काय त्रिकटूमध्ये काय येणार तर तुम्हाला माहीत आहे, त्रिकटू म्हटल्यावर काय तर शुंठ मरीच आणि पिंपळी. त्यानंतर पिंपळीसोबत पिंपळीमुळं हा एक एक्स्ट्रा द्रव्य तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर विषैला म्हणजे काय तर अशी अतिविषा, पेठापासून पाठा, शालूमधचं तुम्ही शालमली लक्षात ठेवू शकता. जावित्रीमध्ये जावित्री, लंगडेचं लबंग, मोदीचं अजमोदा, धनचं धान्यक. त्यानंतर जायदादमधल्या जायपासून काय येणार तर जायफल येणार. त्यानंतर भांगचं भांग, सातचं मधल्या सातपासून येणार समंगा, जिरापासून जीरक, निंबूला निंबू आहे तसं मधु आणि घृतला आहे तसंच येणार. आता ट्रिक थोडीशी अवघड आहे, पण शॉर्टकट थोडे वर्ड समजून घेऊयात आपण. डाळिंब कड़वा और विषैला पेढ़ा होता है, म्हणजेच काय तर डाळिंब कडू आहे आणि पेढा कसा आहे तर विषैला होत आहे. जो शालू और जावित्री म्हणजे काय तर शालू आणि जावित्री नावाचे दोन हे तर कपल, म्हणजे एक कपल आहे, त्यांचे लंगडे पुत्र मोदी को धन और जायदाद के लिए, त्यांचा मुलगा जो आहे मोदीजी त्याला धन आणि जायदाद म्हणजेच काय तर त्याच्यासाठी भांग के साथ, भांगासोबत त्यांनी काय काय दिले तर जीरा नींबू मधु और घृत मिलाकर दे देती है. तर आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. जर समजली नाही तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून बघून घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.